साहेब, तुम्ही शिक्षण खात्याचा कारभार सांभाळायला लागल्यापासून चांगल्या सुधारणा होत आहे. अहो, त्यासाठी तर जनतेने आम्हाला निवडून दिलंय. भावी मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणूनही तुमच्याकडे बघितलं जातं. आपण आपलं काम करत राहायचं. सर, सध्या राजकारणात स्थिर असं काहीच नाही आणि पक्ष बदलणं हे नेहमीच आहे हो. आणि तुमच्या पक्षात देखील काही आमदार संतुष्ट नाहीयेत. नाही, आपण आज राजकारणावर नाही तर राणाची मुलाखत घ्यायला आलेलो, त्याविषयी बोलूयात. आलो. राणा अर्धी अहो आम्ही बोला की तुम्ही चला माझ्या बरोबर. चला चला. थांब थांब थांब. ती लोक तिथे खाली तुझी मुलाखत घ्यायला थांबल्यात. आबा अहो या नसते भानगडी मला जमणार नाही हो. अरे न जमायला काय झालं? त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची फक्त उत्तर द्यायची, त्यात काय? मला घाबरल्या का होतंय. घाबरायचं का राहणार त्यात? चल. अहो आबा ऐका की मला नाही जमणार आहे. तुम्ही एक काम करता काय, दुसऱ्या कुणाला तरी सांगा की, नाही तर तुम्हीच बोला. अरे वज्र केसरी जिंकली तू आणि मी कसं बोलणार तिथं? ते काय नाही. चल चल. आबा ऐका की. चल खाली. अहो पण चल 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 चल. चल 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 चल. हा, तर ह्यो आमचा राणा. साहेब, पण आहेत कुठे वज्रकेशी पैलवान राणाची? अरे कुठे गेला ह्यो? आलो. हा, साहेबराव मला तर बरं झालं आपण लवकर सटकलो बघ, नाही तर आपलं काही खरं नव्हतं. आपल्याला कुठे बोलता येते उगा आपल्यामुळे आपण मान खाली गेली असती बघ. मुलाखत आपण द्यायची असती वय. मुलाखत कोणी द्यायची असती? नटनाट्या पुढाऱ्यांनी मुलाखत द्यायची असती. आपण फक्त खेळायचं असते. तू चल. राणा कुणी दौरा झाली का मुलाखत? तुला कसं माहित? अहो त्या न्यूज वाल्यानं वाडा मीच दाखवला. कशाला? कशाला म्हणजे? ते मुलाखत बिलाखत मला काय जमणार नाही. अहो देऊन टाका की. अहो एका मिनिटात जगभर टीव्हीवर झळकशीला बघा तुम्ही. होय काय? मग इतके तर तू दे की. मग मला काय जमणार नाही. मला शेतातले काम आहेत, तिकडे जायचंय. चल साहेबराव चल. चल लवकर चल. चल चल चल. हा चल. चला लवकर. अहो राणाचा इंटरव्ह्यू आहे. होय होय. राणादा भाल्या कुठं? अरे तुझ्याकडेच की. राणा, इंटरव्ह्यू एकदम कडकडीत द्यायचा बघ. आपल्या तालमीचं नाव जगात झालं पाहिजे. होय. तुम्हाला कोणी सांगितलं? काय? हेच की न्यूजवाले आले ते. अरे सगळ्या गावावर झाले. तू साहेबराला लवकर बांधून ये. आम्ही तोर वाड्या जाऊन बसतो. नाही नको, ते मला बोलायला जमणार नाही. मी काय म्हणतो, तुम्हीच बोलून घ्या की. अरे तिथं आम्हाला कोण विचारते? तू असलास तर कुठं तर जरासा चान्स मिळेल. तू जाऊन ये बघ लवकर. नाही मला खरंच बोलायला नाही जमणार. का नाही जमणार? अरे टीव्ही समोर याला माणसं लय धडपडत असतात आणि तुला आता आलेले चान्स घालवायला तू. अरे आम्ही दोघं बी नवीन कपडे घालून आलोय. भाल्या, तू साहेबरावला वाड्याकडे घेऊन ये. हा. राणाचा इंटरव्ह्यू झालाच पाहिजे. नाही वस्तात. अहो मला भ्या वाटते हो. अरे वजीर केसरीचा पैलवान तू, तुला कसलं आले भ्या? अहो वस्तात, तुम्ही 10 वज्र केसरी आणायला सांगा मला, मी आणून देतो. पण ते मुलाखतीचं तेवढं नको. हा चल साहेबराव. राणादा हे अरे साहेबरावला भूक लागलीत काय? हा चला चल रे चल 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 लवकर. वस्ताद, अहो आपण टीव्ही दिसायचं म्हणून बेंद्राला सजलेल्या बैलाकडे नटून आलोय आणि राणादा तर आपला. बघ भाल्या, काय व्हायचं ते होऊ दे.
अरे राणाचा इंटरव्ह्यू झालाच पाहिजे. तालमीला गरज आहे मर्दा. चल समजा गावाला कळले, आता आपलं काही खरं नाही. आपल्याला पळ कळायला पाहिजे. चल अरे चल की लवकर चल. एकदा समजा गाव परवडत आणि चिल्लर गॅंग नका. चल साहेबराव चल 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 लवकर चल चल लवकर चल लवकर. कुठे चाललायस? हाका मारायला नव्ह आम्ही. आणखी उंडा झालायस होय तू? किती हाका मारल्या तुला? तेच की काय वज्र केशरीची हवा गेल्या डोसक्यात. हा ए कामाचं बोला, मला लई काम आहे शेतात. ए ते बरकत बघल काम. तू चल का इंटरव्ह्यू द्यायला? हा चल. होय चल. अजिबात नाही. काय खरोखरच गेल्या काय हवा डोसक्यात? चल म्हणतो नवा. वज भाव खाऊ नकोस बघ. मला एकच भाव आहे, मी कशाला खाऊ? ए तू उगाच बंकट जोक मारू नकोस आमच्यावर. आता इंटरव्ह्यू द्यायला चल पहिला. तुम्हीच जावा. आम्ही जाऊन का तिथे भजन करू? वय तुझा इंटरव्ह्यू घ्यायला ती न्यूज वाले आल्यात ना वा. मला नाही जमणार, मी निघालो. जर आता गेलास तर तंगड तोडून हातात देणार बघ तुझ्या. ए तंगड तोड नाही तर अजून काय कर. मला जमत नसते, म्हणजे जमत नसते, कळलं काय? चल रे साहेबराव. ए परत एकदा सांगतोय, माघारी फिरा, काय कळलं काय? चला सुटा आता. चल रे साहेबराव. न्यूज वाले कंटाळून जाणार नाहीत ना. चला चला चल जाऊया. बरं का मंडळी, आमच्या भागातला पैलवान आहे राणादा. मोठाच्या मोठा इंटरव्ह्यू घेणार आहे त्याचा, एकदम फुल पेज कव्हरेज. तुमचं सर्क्युलेशन किती हो? 1000 10,000 आमचं फुटेज अवघ्या महाराष्ट्रात दिसतंय. एक नंबर TRP आहे आमचा. नुसता कॅमेरा हातात धरला म्हणजे पत्रकारिता येत नाही, लक्षात ठेवा. त्यासाठी हातात लेखणी लागते आणि तोच खरा पत्रकार. आता आमची पॉप्युलॅरिटी तुम्हाला सांगायला पाहिजे का? पॉप्युलॅरिटी काय घेऊन बसलाय राव? खरा पत्रकार पाहायचा असेल तर तो पेपरचाच, लक्षात ठेवा. झालं का चहा पाणी? हो हो झालं. आपण कोण? दिसते ना? अव म्या या घरची पाठ राखीन आहे, पाठ राखीन. आमच्या धाकल्या ताई साहेबांची पाठ राखीन आहे. वय का काय झालं? आम्ही राणादादांची वाट बघतोय, आम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. अव मग मला विचारा की. अव तुम्हाला सांगते, राणादास वज्र केसरी होण्यामाग खरा वाटा असेल तर तो कुणाचा हाय? यो हाय आमच्या ताई साहेबांचा. अव त्यांनीच तर राणादांना डिप्रेशन मधनं बाहेर काढलं. वय त्यासनी उभं केलं, त्यांचा सराव घेतला. अव आज राणादा वज्र केसरी हाय ते फक्त आमच्या ताई साहेबांमुळे. वय लिहा लिहा. झालं सांगून. राणाची मुलाखत घ्यायला आलेत ते. राणा सांगल की काय ते? अंजली, हा नाही, ओळख करून द्यायची होती. तर ह्या आमच्या थोरल्या सुनबाई, राणाची बायको. नमस्कार. नमस्कार. गावात शिक्षिका आहे. आज राणा जो काही आहे तो फक्त यांच्यामुळेच. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग एक स्त्री असतीच, ती अशी. अंजलीबाई, मला सांगा, राणादांच्या यशाच्या पाठीमाग तुमचा वाटा कसा?
काय वाटतं तुम्हाला याबद्दल काही सांगू शकाल का? यांच्या यशात माझा वाटा आहे का नाही हे फारसं महत्वाचं नाही. महत्वाचं हे अपघातातून सावरलेला पैलवान स्वतःच्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो. आज हे वज्रकेसरी झालेत हे फक्त यांच्या कष्टाचं फळ. यांच्या यशात यांची तालीम, वस्ताद, सहकारी पैलवान, दौलतवाडीचे सगळे गावकरी, घरचे लोक सगळ्यांचाच खूप मोठा वाटा आहे. पण मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त तुम्ही यांनाच सगळं विचारा. हो, ते सगळं बरोबर आहे, पण आहेत कुठे वज्रकेसरी पैलवान राणाजी? तो कुठं बसलाय आम्हाला माहिती आहे. चला आमच्या बरोबर. चला चला. चल दादा बांधायला. राणा, तू इकडे काय करायलायस? काय नाही. अरे पण समजा गावात चर्चा चालू आहे, वाड्यात पत्रकार आलेत म्हणून, आणि तू इकडे काय करायलायस? अरे ते पत्रकार आलेत म्हणून मी इकडे आलोय. अरे मग तू इकडे आल्यावर ते कुणाला भेटणार? कुणालाही भेटू देत, पण मला नाही भेटायचं. तू एवढं काय घाबरायलायस? हे बघ, काय बी घाबरायचं कारण नाही. समजा सोपं असते, त्यांचा एक ठरलेला तो प्रश्न असतो सरकारी. आता तुम्हाला कसं वाटतंय त्याचं उत्तर द्यायचं बस. एक काम करूया, मी तुला प्रश्न विचारतो, तू उत्तर दे. हा थांब. हा तर राणा साहेब, आता तुम्हाला कसं वाटतंय? आता मला भूक लागल्यासारखं वाटते. मरता चेष्टा करू नकास की. चेष्टा नाही करते मर्दा, न खाता पिता आलोय रे मी इकडे. खरंच मला भूक लागली. हे बघ, ते बुक जरा बाजूला ठेव आणि मी काय विचारतो त्याचं उत्तर दे. हा हा तर पैलवान राणाजी, वज्रकेसरी जिंकल्यानंतर आता तुम्हाला कसं वाटतंय? काय अनुभव आहे तुमचा? मी कसं काय आलं तिकडे? बाईट घ्यायला. काय ते? बाईट बाईट. अहो तुम्ही तर ते मुलाखत घेणार होता ना? मुलाखत तर आम्ही खरे पत्रकार घेणार. आपल्या कोल्हापूरची शान रणविजय गायकवाड उर्फ राणादा. अगदी मथळाही फिक्स आहे माझा. राणादा, फुल कव्हरेज बातमी आहे आपली. तुम्ही मला मोठाच्या मोठा इंटरव्ह्यू द्या. अहो हे असलं काय जमणार नाही हो मला. नाही नाही, एवढ्या लांबून आलं तर बाईट घेऊनच जाणार. होय ना? अहो तुम्हाला काय पाहिजे काय कळत नाही हो मला. एक मिनिट. अहो हे तुम्हाला कॅमेरा समोर बोलायला सांगते. अहो इकडे साधं उभं राहून मला बोलता येणार नाही. कॅमेरा समोर तर नाहीच नाही. हे चल रे. अहो राणादा, अवघ्या महाराष्ट्राला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय, आणि तुमची माहिती महाराष्ट्रभर पोहोचवायची जबाबदारी आमची आहे. एक मिनिट, जरा तुम्ही थांबा आणि लांबून बोला. थोडे मागे वा. तुम्ही पुणे मुंबई तुम्ही बाजूला वा. आम्हाला लोकल पत्रकारांना आधी एक वाव द्या. अहो लोकल काय, राणादा आता अवघ्या महाराष्ट्राचे झालेत. हा अहो तुम्ही काय सांगणार, कुस्तीचं आम्हाला सगळं माहिती आहे. आम्हाला पण माहिती आहे कुस्ती, आम्ही पण बघितली कुस्ती. 2 दिवसात कुस्ती शिकला का तुम्ही? उगाच काहीतरी. चला बाजूला. चला बाजूला. तुम्ही कोण? मी वज्रकेसरी राणाचा बॉडीगार्ड आहे. बॉडीगार्ड. बरं, जरा तुम्ही थांबा. तुम्ही जरा मागे वा. हे तुम्हाला देतील इंटरव्ह्यू. फक्त यांना जरा कपडे बदलू दे, तयार होऊ दे, मग हे मुलाखत देत. आज माझ्या ताईसाहेबांचं मोठं चान्स गेला. त्या असत्या तर त्यांचा बी इंटरव्ह्यू झाला असता. या म्हातारीने समधी बोंबच केली. कुठं फेडणारी पाप काय माहिती. चंदा, धाकल्या वहिनी साहेब कुठं गेल्या? त्या माहेरला गेले. ती सांगितलं होतं की म्या. असं अचानक घाशा गुंडाळून? ते त्यांच्या पप्पासनी बरं नाही हे बी सांगितलं होतं की म्या. अचानक काय झालं पप्पासनी? ते त्यांच्या पप्पासनी ताप आलाय म्हणून ताईसाहेब गेल्या. ती ताप आला म्हणून घरातल्या कुणाला न सांगता जायचं असतंय होय? ते म्हणजे साधं सुद्धा ताप नाही, डेंगू झालाय. डेंगू त्यांच्या पप्पासनी डेंगू झालाय म्हणून ताईसाहेब गेल्या. ती असं. आता त्या तिथं गेल्यात म्हटल्यावर त्यांच्या पप्पाचा डेंगू बरा झाला असेल. म्हणजे खरं काय ते सांग आता. ओ गोदाक्का, खोटं बोलणाऱ्याच्या मातीला बी जात नाही म्या. खरं ते सांगितलंय.
मग आता साहेबासनी घेऊन त्यांच्या पप्पासनी बघायला जायला पाहिजे. समद्यासनी कळू दे की त्यांच्या पप्पाला कसला डेंग्यू झालाय तो. नाही ना ग, कशाला उगाच कशाला तू मस्ती ताप. त्यासनी आता बरं वाटायलंय, त्यांच्या पप्पासनी बरं वाटायलंय. होय, डॉक्टरांनी सांगितले त्यासनी आराम कराय. कशाला मगाशी चालतं त्यांचा फोन. होय चंदा, चोराचं कोयत्यानं दोन्ही हात कापलं होतं मी, ठावा आहे ना? खोटं बोलणाऱ्यासाठी बी मी कोयताच घेते. आणि कोयता नाही मिळाला तर जेवणात काय मिसळीन हे कळणार बी नाही. तवा खरं काय ते सांग. गोदक्का, तुमच्या पाया पडते गोदक्का. असं करू नका, माझ्या जेवणात काय बी मिसळू नका. आता ताईसाहेबांचा राग तुम्ही माझ्यावर कशाला काढायला? मी काय बिघडवलंय तुमचं? मी असं आधी पाठराखी नाही हो, अजून माझं लगीन बी नाही झालं. मग तर माणसानं खरंच बोलावं. सांग, का गेल्या त्या तडकाफडकी? ते तुम्ही ताईसाहेबांच्या जेवणात काहीतरी मिसळून मारणार याचं भ्या घेतलं ताईसाहेबांच्या मनानं. बर, पुढं? ते ताईसाहेबांच्या जीवाला लय भ्या वाटायलंय. सर सलामत तू पगडी पचास असं म्हणते त्या. पुढं? तुमचं राग शांत होऊस्तोवर ते येणार नाहीत असं म्हणल्यात. पुढं? झालं की गोदक्का, हितनं पुढं समजा तुमच्या हातात आहे बघा. माझ्या ताईसाहेबांनी मारू नका. हितनं पुढं माझ्या रानानं अंजलीच्या वाटेला गेला तर याद राखा, नुसतं बोलून दावणार नाही, करून दावणार. औषध आणून ठेवलंयच मी. सांग तुझ्या ताईसाला. वय वय कवा? आता लगेच. ही तर रेंज नाही, बाहेर जाऊन करते, लगेच करते. हा परत गोदक्का, माझ्या जेवणात काय बी मिसळू नका. सांगते मी, लगेच सांगते. बरं झालं ह्यांच्या मनानं भ्या घेतलं ते. आता माझ्या रानानं अंजलीच्या वाटेला जाताना 10 वेळा विचार करावा लागेल ह्यासनी. या या या. अहो, तिकडे तुम्ही मला वाचवायला पाहिजे होतं. तुम्ही तर मला त्या तोफेच्या तोंडी द्या निघालायत. तोफेच्या तोंडी काय त्या? तर काय, पत्रकार माणसं नाही ते वाकडे तिकडे प्रश्न विचारतात, समोरच्या माणसाला पाय सोलून काढतात. हो, असं काही नसतं. राजकारणी लोकांना तसे प्रश्न विचारतात. आता हे मीडियावाले, पत्रकार सगळेजण तुमचं कौतुक करण्याकरता जमलेत. म्हणजे अजून आहेच का कौतुक? नको अजून ते, मला नको झाले आता ते. हो, असं काय करता? वज्रकेसरी झालात ना तुम्ही, मग कौतुक तर होणारच. अहो, नाही बोलायला जमणार मला भ्या वाटते. हो, घाबरायचंय काय त्यात? अहो, गावात 100 जणांसमोर उभं करा मला, मी बोलतोय. ह्या माणसांसमोर नकोय. आणि हा, त्यात ते कॅमेरा माईक असतात, मग तर अजिबात नाही. अहो, तुम्ही तिकडे लक्षच देऊ नका. तुम्ही फक्त ते काय प्रश्न विचारतायत आणि त्याचं काय उत्तर द्यायचं एवढ्याचाच विचार करा. नक्की जमेल तुम्हाला. ते काय प्रश्न विचारतील मला? नाही नको, हे मला जमणारच नाही. काय प्रश्न विचारणार माहित नाही, मी उत्तर काय देणार? बरं, ठीक आहे. तुम्ही जेवला? अजून कुठं? तिकडनं सटकली तर डायरेक्ट इकडे चालू की. इकडे पोचत नाही तर तुम्ही माग हजर. खूप भूक लागली असेल ना? तर काय, पोटातले कावळं वरडायला येतो आणि त्यात हे पत्रकार. पोटातले गोळ आलंय माझ्या. जमलं की उत्तर द्यायला? म्हणजे आता मी तुम्हाला प्रश्न विचारले, तुम्ही जेवलात का, खूप भूक लागली असेल ना, त्याची तुम्ही नीट उत्तर दिलीत ना? होय, दिली. मग मी हे प्रश्न तुम्हाला विचारणार आहे हे तुम्हाला आधी माहिती होतं? नाही. मग तरी तुम्ही उत्तर दिलीत ना? अशीच उत्तरं तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नांना नाही द्यायची. जमणार तुम्हाला? नाही हो, त्यांचं वेगळं आहे, तुमचं वेगळं आहे. तुम्ही मीच प्रश्न विचारते असं समजून त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या. जमणार तुम्हाला? चला द्या लवकर. नाही, खरंच नको. हो, असं काय करता? ते खास तुमच्याशी बोलायला एवढ्या लांबून आले आणि तुम्ही त्यांना असं न भेटता गेलात तर शोभेल का तुम्हाला? आणि आपल्या गावाचं नाव नाही का खराब होणार? नाही हो, उलट एखादा प्रश्न मला समजला नाही आणि चुकीचं उत्तर दिलं तर गावचं नाव जायचं. अहो, असं काहीच नाही होणार. ते तुम्हाला फक्त तुमच्याबद्दल आणि कुस्तीबद्दल प्रश्न विचारणार. तुम्ही फक्त त्या प्रश्नांची नीट उत्तरं द्या म्हणजे झालं.
आणि समजा तुम्हाला एखादा प्रश्न नाहीच समजला ना तर मी आहे, आबा आहे, आम्ही आहोत ना मदत करायला. तुम्ही कसली काळजी करू नका. पण आता पण बिण काही नको. आज तुम्ही पुढे होऊन मुलाखत द्यायची म्हणजे द्यायचीच. हे घ्या आणि आता तयार व्हा लवकर. काय खरं नाही कडे तुझं.